नमस्कार नागरिकांनो, तर चला आता आपण बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जी नवीन अपडेट आहे त्याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहे। बघा यामध्ये काय बदल झालेला आहे। तर यामध्ये जो बदल झालेला आहे त्याकरता तुम्हाला गूगलवर जायचं आहे आणि गूगलमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना ही वेबसाईट ओपन करायची आहे। ladkibahin.maharashtra.government.in ही याची अधिकृत वेबसाईट आहे। तर बघा या वेबसाईटवर सर्वांनी फॉर्म भरल्यानंतर तिथे आपण लॉग इन केलेलं असते। तर लॉग इन केलेलं असते तर अर्जदार लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि जो पासवर्ड तुम्ही दिला होता फॉर्म भरते वेळेस तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचा आहे। तर बघा कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्ही याला लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल। तर यामध्ये बघा एक ऑप्शन दिलेला आहे ॲप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे जो फॉर्म तुम्ही भरला होता जुलै महिन्यामध्ये त्या ॲप्लिकेशन सबमिटेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला एक ॲक्शन नावाची बटन दिसेल। बघा ॲक्शन नावाची बटन दिसेल, तिथे तुम्हाला सर्वात शेवटी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आलेले आहे आणि किती तारखेला पैसे आलेले आहे ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। बघा तुमचा अकाउंट नंबरसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, कोणत्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेलेले आहे। आता इथे बघा ट्रान्झॅक्शन डेट 5/10, त्यानंतर 26/9 आणि 31/8, म्हणजे 31/8 तारखेला 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहे। या अकाउंटला पेड आहे। इथे बघा इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटससुद्धा पाहायला मिळते, म्हणजे तुमच्या ट्रान्झॅक्शन स्टेटस बघण्याकरता ही अपडेट आलेली आहे। तर बघा ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये आलेले आहेत। त्यानंतर 26/9 या तारखेला तुमच्या या अकाउंटमध्ये 1500 रुपये आलेले आहे, ते पेड लिहिलेलं आहे। आणि पुन्हा 5/10/2024 या तारखेला 3000 रुपये पुन्हा आलेले आहे, पेड लिहिलेले आहेत। तर या पद्धतीने तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटस बघायला मिळते आणि ट्रान्झॅक्शनची डेटसुद्धा बघायला मिळते। तर या पद्धतीचं हे अपडेट आहे, म्हणजे टोटल आपल्याला लाडकी बहीण योजनेचे किती पैसे मिळालेले आहे हे आपण या ठिकाणी चेक करू शकतो। ज्यांना 2च किस्त आल्या असेल, 1च किस्त आली असेल, ते सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो। तर ही खूप चांगली अपडेट गव्हर्नमेंटने काढलेली आहे। तर आता लगेचच इलेक्शन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार। तर अशा पद्धतीची ही नवीन माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। आणि तुमचं अकाउंटसुद्धा तुम्ही या ठिकाणून लॉग आउट करू शकता। बघा लॉग आउट नावाचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही प्रोफाईलसुद्धा तुमची बघू शकता। जर तुम्ही प्रोफाईलवर क्लिक केलं तर तुमची प्रोफाईलची इन्फॉर्मेशनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते। त्यानंतर लॉग आउट नावाचं ऑप्शन आहे, या लॉग आउट नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर तुमचं अकाउंट हे लॉग आउट होऊन जाईल। तर ही याची अधिकृत वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.government.in। तर या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या अर्जाचा स्टेटस पाहू शकतो आणि आपण आपल्याला आलेले पैसे आले आहेत की नाही आलेले आहेत, कोणत्या अकाउंटला आलेले आहेत, ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो। ही फार चांगली आणि महत्त्वाची अपडेट या वेबसाईटवर आलेली आहेत। तर बघा या पद्धतीची माहिती आपण या आपल्या चॅनलवर देत असतो। तर अशाच माहितीकरता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा। आणि जर तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक नक्की करा। धन्यवाद।